तुम्ही त्यांना मदत केली? नाही, मी मदत नाही केली. मी माझं प्रामाणिकपणे आहे. ते दानवेला काही अक्कल नाही त्याला. असं जर म्हणत असेल तर मी त्याला सरळ करून टाकेन. माझ्यावर आरोप असा करतो ठीक नाही आहे, कारण दानवेला कळत नाही. मी एकनिष्ठ माणूस आहे म्हणून तर मी इथपर्यंत टिकलेलो आहे. तुम्ही एकनिष्ठ नाही, तुम्ही आतून कोणाला काय केलं मला माहिती आहे. आता होऊ दे, 16-17 तारीख जाऊ दे, मग मी प्रेस घेतो चांगली मोठी त्याच्या विरोधात. 4 दिवसापासून गायब झाला तो. या निवडणुकीत 4 दिवसापासून गायब आहे दानवे. माहित नाही कुठे आहेत. आम्ही शोधतो तर भेटत नाही. तिकीट त्यांनीच वाटली ना? सगळं त्यांनीच केलं. सगळं त्यांनीच केलं. मी काहीच नाही केलं. गायब का झाले पण ते? माहित नाही, आता माहिती घ्यावं लागेल. ही गोष्ट मातोश्रीपर्यंत पोहोचली आहे का? असं सगळं चालू आहे. पोहोचले. आज मतदान होते. आणि मी का बोललो, दानवे माझ्याबद्दल शिरसाटाच्या बाबतीत असं बोलले म्हणून मी त्या ठिकाणी हे बोललो. हे पण तुम्हाला सांगतो. बरोबर ना? बरोबर. मतदान होतंय, मामूला आपण तिकीट दिलेलं आहे. त्याचा काही फरक पडेल का? हे मी नाही दिलं, ते अंबादासने दिलं. पण या आज जसवंतचे पुत्र आहे, उमेदवार ते पाया पडले. हा, ते आमच्या समोर त्यांचा जन्म झालेला आहे. पाया पडले, मग पाया पडले. आता परत येईल मला भेटला तरी पाया पडले. नाही नाही, एक मुलगा म्हणून त्या ठिकाणी आशीर्वाद. रशीद मामूनमुळे काय फटका अरे बसला ठाकरे? अजिबात नाही, विसरले सगळे लोक. पण भाजप शिवसेना तर सांगते नाही नाही, ते त्यांना फक्त तेवढाच मुद्दा होता, बाकी त्या कोणताच मुद्दा नव्हता त्यांच्याकडे. आणि तो मुद्दा ते आमच्या दानवे साहेबांमुळे तो मुद्दा घ्यावा लागत त्यांना. मामून निवडून येतील का? माहित नाही.